ऑफ साईडला टोलला चेंडू, त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन आहे, परंतु थोडंसं आउटफील्ड खराब आहे. आणि 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. मात्र प्रेम ह्या खेळाडूने आणि हा मोठा फटका, षटकार दिलीपच्या बॅटमधून. मंगेश फेकते, बॉल फेकतोय ना, फेक इकडं, येते बॉल घे. आणि चौकार. सोर चेंडू नक्कीच रिवो घेतलाय. ठीक आहे, ठीक आहे. बघ कस्टमवरून गेलाय. वाईट चेंडू असेल. नक्कीच गुड डिसिजन. रिवो आपला गेलेला आहे. रिवो संपलाय. खुशी लेन यानंतर आपण पंचर रिवो घेतील. जे नियम आहे तेच आपलं. हा, 1/3. त्याला टच झाला तर, हा त्याला टच झाला तर, आणि 1/3. 1/3 आहे. 1/3 द्या, 1/3 सांग त्याला पंच. प्रत्येकाचे एक एक मॅच झालेले आहेत, तर एकच एंड असेल आता. याची दक्षता घ्यायची आहे. पहिली ओव्हर आहे ना. फुलटॉस चेंडू आणि 1 बाउन्स इमारेच्या बाहेर चौकार.
चला रिक्षा कशाला थांबवली. चला येऊन द्या इकडे. मी वारंवार पुकारतोय, ज्यांनी खेळाडूंनी फी दिली नाही यानंतर त्यांना मैदानात जाता येणार नाही. तुमचा ड्रेस तुम्ही घाला, ते ड्रेस तुम्ही काढले अंगातून घातले काढून ठेवा इथे. काय चला आपण जे खेळाडू राहिलेत ना फॉर्म फी द्यायची त्यांनी जमा करा अगोदर. नंतर तुम्हाला मैदानामध्ये रवाना होता येणार नाही याची दक्षता घ्या. किती सांभाळून घेणार आपण तुम्हाला. चांगला फटका मात्र त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार तोपर्यंत एका धावती समाधान. हा येतोय षटकार. इथं पाहतोय आपण फक्त क्लास केलाय ह्या चेंडूला. चेंडू चौकार. पुन्हा चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. कोणी मारला. दिलीप ना. हॅलो. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकानंतर 32 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात पाहायला मिळते आता नावडे प्रेमिलियन नावडे या टीमकडून. 16ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झाले.
हॅलो. हॅलो. इथं पाहतोय आपण धावसंख्या आणि पंचांनी इथं स्कोअर घोषित केलाय. 51 तर धावसंख्येमध्ये भर होते. चौतीस धावा धापलकावरती तिसरे षटक मार्गस्थ असताना आणि तो मात्र फटका फसलाय. परंतु पाहूया स्लिप पॉईंटच्या क्षेत्ररक्षक मात्र हा झेल टिपतोय आणि पालंदा झेल इथं बाद. कोण बाद झाला? अरुण यांच्या पारीचा अंत होतोय. सॉरी कोण दिलीप बाद झालाय. परंतु चांगले योगदान दिले दिलीपने आपल्या टीमसाठी. आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण दिलीप यांना. मेनफॉर्म खानाव आणि चांगली खेळी करून मात्र बाद झालेत. त्यानंतर मात्र दुसरे आयकॉन असतील सूरज, एक लेफ्ट हँड फलंदाज आहे. लेफ्टी फलंदाज आहे तर तसं क्षेत्ररक्षण आपण सजवू शकता. आता सर्व सामने एका चेंडणी होतील याची आपण नोंद घ्यायची. तर नक्कीच पाहतोय आपण सूरजचा पारीचा अंत झालाय. गेल्या पावली मात्र माघारी परतावं लागतंय सूरज या फलंदाजाला. तर मात्र नो चेंडू घोषित केलाय. पंचांनी इथं दंडित केला इथं गोलंदाजाला आणि मात्र चौकार अडवतोय हा क्षेत्ररक्षक. 2 धावा मात्र अडवतोय. नो प्लस 2 म्हणजे 3 धावा ॲड करायच्या. स्कोर 3 ना. धावफलक जाऊन पोहोचले 3 धावाच्या मदतीने. किती 37. सदोतीस धावा धावफलकावरती.
गोलंदाजी मार्गवरती पाहतो प्रवीण. फुलटॉस चेंडू पाहूया आणि झेल. फलंदाज होईल बाद. अरुण यांच्या पारीचा अंत. चार विकेट आतापर्यंत गमावलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपण प्रवीण या गोलंदाजाकडून पाहिलं गेलं तर 2 षटकामध्ये 32 धावा होत्या, परंतु या षटक कुठंतरी चांगलं षटक हाताळले आणि हा मात्र क्लास पाहतोय आपण. फक्त गॅप शोधण्याचा प्रयत्न केला आणि चौकार. रोहितच्या बॅटमधून हा चौकार येतोय. प्रेमलेन नावंडे टीमकडून खेळणारा हा खेळाडू. मिरकुटवाडीचा खेळाडू. हा उंचावर मारण्याचा प्रयत्न, बरं प्रयत्न इथं फसतोय आणि चेंडू निर्धाव जातोय. धावफलक पाहतोय आपण इथे. धावफलकावरती धावा लागल्यात 41 अंकावरती. इथं फटका इथं फसलाय. पाहूया. सतीश येतोय चेंडू खाली आणि इथं सोपा झेल टिपतोय. मात्र राहुल यांच्या आपले काय रोहित यांच्या पारीचा अंत होतोय. इथं 5वा हादरा बसतोय तो मात्र प्रेम 11 नावंडे संघाला. दर्शन मैदानामध्ये रवाना झालाय. भिशेगाव टीमचा खेळाडू. नक्कीच षटक क्रमांक इथं तिसरं संपवण्यात आलंय. चांगलं षटक हाताळलं. चौथं का? चौथं षटक होतंच. पहिली इनिंग संपत्तीने धावफलक जाऊन पोहोचलंय. किती 42 अंकावरती. चला जायचं. 42 43 धावांची गरज आहे. 42 धावा झालेल्या आहेत. तर आपण जायचं मैदानामध्ये. रवाना व्हायचं बाकीचे खेळाडू. त्यांची वाट पाहू नका आपण.
42 धावा झाल्या. 43 धावांची गरज असेल. 11ची सरासरी प्रति षटकामागे करावा लागेल. धाबा की जास्त नाही. हॅलो. चला स्पीडअप घ्यायचा आहे पंच आपण. खेळ थेट जगाला दाखवायचा आहे, मग थांबू नका. केटीसी लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल घेऊन येत आहे तुमच्या प्रत्येक इव्हेंट साठी प्रोफेशनल लाईव्ह कव्हरेज. बैलगाडा शर्यतीचा तुफान धुरळा असो किंवा स्थानिक टेनिस क्रिकेटचे प्रत्येक चौकार आणि षटकार आम्ही कव्हर करतो. उत्कृष्ट व्हॉइस ओव्हर आणि HD क्वालिटी मध्ये तुमच्या पुढच्या इव्हेंटच्या लाईव्ह कव्हरेजची ऑर्डर देण्यासाठी आता संपर्क करा. केटीसी, मातीतील खेळांना आंतरराष्ट्रीय ओळख. पुढील अपडेटसाठी चॅनेल सबस्क्राईब करा. केटीसी लाईव्ह इव्हेंट. संपर्क अजिंक्य पवार 9545562393. तुमच्या इव्हेंट मध्ये थरार हवा आहे. मेनफार्म नागेवाडी हे सुद्धा आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. आणि ओपनिंग फलंदाज जनार्दन ठोंबरे आणि गणेश. जबरदस्त उंचावून टोलला षटकार येतोय. कुशलीन धावसंख्या 6.
या मैदानातून गाड्या घेऊ नका तुम्ही. थोडंसं वायरला प्रॉब्लेम होतोय, केबलला प्रॉब्लेम होतोय, ते त्याच्यावरती गाड्या घेऊ नका. आणि इथं मात्र मोठा मासा गळायला लागलाय. क्या बात आहे. एक तुम्हारी ते एक हमारी. इथं पाहतोय आपण पहिल्या सामन्यामध्ये काही कामगिरी करता आली नाही नागेश आपले बालचंद्र कांबडी यांना. परंतु आता वन डाऊनसाठी मैदानामध्ये रवाना होत आहे. आयकॉन आहेत. इथं पुन्हा मात्र नक्कीच घुटना टेक फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये बालचंद्र कांबळे यांच्या पारीचा अंत होतोय. फक्त ते एक्स्ट्रा खेळाडूचे त्याचं नाव काय? तर पाहतोय आपण षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले. ती मात्र 16 या अंकावरती. यानंतर होणारा सामना
सह्याद्री वारियर्स दोस्ती इलेवन मिरकुटवाडी दोन्ही टीमच्या कर्णधार विनंती करतो की टॉच इन करता या. दोस्ती इलेवन मिरकुटवाडी सह्याद्री वारियर्स. नक्कीच सोर चेंडू घोषित अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. सह्याद्री वारियर्स टीमचा कर्णधार दोस्ती इलेवन मिरकुटवाडी संघाचा कर्णधार. डॉट तो मोठा फटका बिग हिट षटकार मारा रे खुर्ची घ्या. चला मोहन पारधी कर्णधार या दोस्ती इलेवन मिरकुटवाडी संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालाय. आपण यायचे टॉच इन करिता. आता मात्र 23 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 20 धाव्यांची गरज आहे. दुसरे षटक प्रगतीपथात चालू असताना टॉच इन करतील मात्र आई गोरमाता टीमचे संघमालक रितेश जाधव मेन फार्म बीड जामरुग. नक्कीच त्यांची सुद्धा मॅच बघायला मिळेल आपल्याला. टॉस जिंकून क्षेत्रसेन स्वीकारले सह्याद्री वारियर्स या टीमने. नक्कीच उद्या सामना असेल आई गोरमाता पहिला सामना असेल. इथे मात्र पुन्हा विकेट जाते. रोशन यांच्या पारीचा अंत होतोय. कुठेतरी प्रेमने मात्र आता पारी सांभाळून खेळणं गरजेचं आहे. प्रेम नेक्स्ट फलंदाज पाहतोय आपण. प्रेमला पास पाठवले 6व्या क्रमांकावरती. चांगला फटका आहे. त्या दिशेने मात्र प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार परंतु एक धाव कंप्लीट झाले. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धावफलक जाऊन पोहोचले 24 अंकावरती. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. येणारी 12 चेंडू 19 धावांची गरज असेल.
तो मोठा फटका, परंतु फटका तर फसलाय. आणि क्षेत्ररक्षक काही षटकार की चौकार आहे? चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र उद्याच्या दिवसामध्ये आई गोरमाता आणि स्वर्गीय मयूर 11 लवजी यांचा पहिला सामना असेल. रितेश, त्यानंतर रेल्वे पट्टा कायरा 11 चा दुसरा सामना असेल. इथं मात्र चांगली गोलंदाजी, आता मात्र थोडंसं कमबॅक करतोय सूरज. तर वेळेवर मात्र चांगली गोलंदाजी करावं लागेल. तर पाहिलं गेलं तर धावसंख्या अजून किती पाहिजे? 28 धावा धावलकर आल्यात, 15 धावांची गरज. पुन्हा मोठा फटका आलाय, परंतु इथं फटका फसला की काय? परंतु हा येतोय षटकार. समाजन कक्षाला सलामी दिले ह्या फटक्याने. प्रेमच्या बॅटमधून हा षटकार येतोय. हा षटकार थोडासाच खालून आला असता तर झेल टिपण्याचा प्रयत्न केला रोहितने, परंतु उंच उडी मारून सुद्धा मात्र हाताला चेंडू लागला नाही आणि चेंडू सीमारेषेबाहेर षटकार जातोय. तर पुन्हा मात्र चांगला फटका आहे. आता क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. एका धावचे समाधान. आठ चेंडू आणि 8 धाबींची गरज. 8 चेंडू 8 धाबींची गरज आहे कुशिवलेन टीमला. कुशिवलेन वैजनाथ ह्या टीमला 8 चेंडू 8 धावांची गरज. हा चेंडू चांगला आहे. आता मात्र कुठं कमबॅक करतोय. हा चेंडू जर निर्धाव आला, थोडंसं दडपण वाढेल कुशिवलेन टीमच्या फलंदाजांवरती. हा तर फटका जर आला तर नक्कीच थोडंसं दडपण वाढेल ते मात्र प्रेमिलन नावंडे टीमवरती. पाहूया मैदानामध्ये काय घडेल. आणि इथं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक हार्दिक आहे ना, हार्दिक कुठलीही चुकी करत नाही आणि इथं मात्र सोपा झेल टिपतोय. 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग नाही आहे, सुपरवर आहेत. तर हे सामना बरोबरही सुटला तर एक षटकाचा सामना आपला लगेच खेळवला जाईल. उद्याचा लॉस मी सांगतोय. आई एकविरा आई गौरमाता पहिला सामना स्वर्गीय मयूर 11 यांच्यामध्ये होईल. आपले स्वर्गीय मयूर 11 लवजी रेल्वे पट्टा मालवाडी कायरा 11 दुसरा सामना. आई गौरमाता जतीन 11 जतीन राज 11 रेल्वे पट्टा स्वर्गीय मयूर 11 लवजी असे सामने होतील. तर आपण पहिला जो सामना आहे इथं कंप्लीट 9 वाजेपर्यंत आपण येणं गरजेचं असेल. दोन्ही टीम आपण वेळेवर यायचे आहे. 9:30 पर्यंत जरी सामने चालू झाले तरीही चांगले सामने होतात, म्हणून आपण लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. हार्दिक मात्र येतोय शेवटचा षटक घेऊन. पाहूया कशी गोलंदाजी करणार. चांगला चेंडू, फसवा चेंडू होता. थोडा स्विंग सुद्धा करणारा माहेर आहे गोलंदाज. इथं येणारे 5 चेंडू 8 धावींची गरज. दोन्हीही संघ मालकांचे हृदयाचे ठोके वाढले असतील. काल माझे पण वाढले ते. परंतु हा फटका आलाय. काय फटका आहे. षटकार. सामना जिंकून दिलाय प्रेमने आपल्या संघाच्या बाजूने. खुशी 11 टीमचा संघ मालक थोडा खुश असेल. संघ मालक राकेश खुशी आले ती काय पप्पांच्या बरोबर.
जबरदस्त फटका प्रेमच्या बॅटमधून हा षटकार आलाय, परंतु आता समीकरण बदलतंय. येणारे 4 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. पाहूया, जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच होते ना, शेवटच्या 3 चेंडू 4 चेंडू जर 1-2 धाव जरी असले तरी ते दमछाक होत असतो. इथं पाहिलं गेलं तर 2 धावांची गरज आहे. यानंतर उमेश भोईर आपण पंचाच्या भूमिकेमध्ये लगेच जायचं आहे. आणि सह्याद्री वारियर्स आपण लगेच आपला शत्रक्षण लावून घ्यायचा आहे मैदानामध्ये जाऊन. हा सामना संपला तर शेवटचे 3 चेंडू शिल्लक राहिलेत. आपला प्लेइंग 11 तयार ठेवा सह्याद्री वारियर्स. हा मात्र क्लास, हा विजय फटका आहे, चौकार. आणि बॅक टू बॅक 2 सामने विजयी झालेत. ते मात्र खुशी विलियन टीम. नक्कीच संघ मालक खुश. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय खुशी विलियन टीमचा फलंदाज प्रेम. जा एका साईडने मैदानामध्ये, ह्या साईडने गेलं तरी चालेल. वायरेस, सह्याद्री वारियर्स, वारिस वारिस घेऊन येतात डोंगरे साहेब.